उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बेताल देवेंद्र भुयारांचे कान टोचले। देवेंद्र भुयार यांनी मुलींबाबतचं विधान चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले। त्यांचं वक्तव्य शेतकरी मुलींना वेदना देणारं असल्याचं देखील पवारांनी म्हटलंय। भुयाराला रात्रीच समज दिली, माफी मागायला सांगितली असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। देवेंद्रांनी केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे। त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर, माझ्याकडनं बोलण्याच्या ओघात अशा प्रकारचं वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं होतं, मुलींना वेदना देणारं होतं, शेतकऱ्यांच्या बद्दल एक अपमान वाटणारं होतं। असं कालच रात्री मला कळालं, मी त्याला सांगितलं, त्याने सांगितलं दादा मी करतो, माझा बोलण्याचा हेतू तसा नव्हता, मला एवढंच सांगायचं होतं की बाबा शेतकऱ्यांचं उत्पादनाच्या दृष्टिकोनातनं त्यांना मुली ज्या लग्न करायच्या असतात त्या मुली प्राधान्य नोकरदारांना देतात। पूर्वी एक काळ असा होता की मुली प्राधान्य बागायतदारांना द्यायच्या, अशा पद्धतीनं त्याला बोलायचं होतं, पण बोलताना तो चुकलेला, चूक ती चूकच आहे। मी त्याला सांगितलं मला हे अजिबात तुझं स्टेटमेंट योग्य वाटलेलं नाहीये, हे ताबडतोब मागे घे। पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारखं। तर उपमुख्यमंत्री अजितदादांनी आता देवेंद्र भुयार यांचे कान टोचलेत। त्यांनी केलेलं वक्तव्य हे वेदनादायी असणारं देखील आता अजित पवारांनी म्हटलंय। भुयारला रात्रीच समज दिली, माफी मागायला सांगितली असं देखील अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजितदादांनी आता बेताल देवेंद्र भुयारांचे कान टोचल्याचं सध्या पाहायला मिळतंय। देवेंद्र भुयार यांचं मुलींबाबतचं विधान चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले। दरम्यान आमदार देवेंद्र भुयारांच्या ज्या विधानानं वाद निर्माण झाला होता ते नेमकं काय पाहूया। पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुद्धा हेबळली भाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।